तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणले, तिथं चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामू येऊन गेलेत. मध्ये नाराज झाल्यानंतर आता तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे, पक्षप्रवेश देखील करणार आहात. काय नेमकं सांगाल? असे मी धुरंधरला भेटायला चाललो, पूर्ण चित्रपट बघतो आणि मग बाहेर आल्यावर सांगतो. नेमकी आपली नाराजगी काय आहे? मग आपण पक्षप्रवेश करताय किंवा काय कारण? नाराज असलेलं पण पक्षप्रवेश कोणत्या कारणासाठी होतो? काय आपली म्हणजे आपण साहेबांची चर्चा करणार आहात किंवा आपल्या पुढच्या राज्याच्या महत्वाकांक्षा काय? हे पहा, मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ती काळजी करत होते. त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते. मी त्यांना म्हणलं मला तुमच्या सोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि तेही हिंदुत्ववादी आहे. काम करू म्हणजे कोण जे मराठीसाठी का मी झोपलं नंतर. मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की मराठी माणसासाठी ते जागे होते. मी आलो बाहेर गाव, थांबले होते बिचारे माझ्यासाठी. तुम्ही हिंदुत्व म्हणताय, मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे पूर्वी हिंदू बंधू म्हणत होते. बाबा तुम्ही सगळं आत्ताच माझं ऐकू नका. तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणले, तिथं चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामू येऊन गेलेत. चला दोन्ही ठाकरेंनी फक्त निवडणुकीपुरते मराठी चंदू मामा गेले, नंतर बोलू ना आपण. येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने बॉम्ब फोडले जाणार दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची मराठीची का सोडली? निवडणुकीपुरते एकत्र आले ते निवडणूक झाल्यावर कळेल. सध्या ते एकत्र आले. आमच्यासारखे भाऊ एकत्र आणायला शिव्या खाऊन बाहेर पडले. भाऊ एकत्र आले तर आमची आठवण केली का नाही माहिती. मी म्हणतो चंदू मामा गेले आणि रशीद मामा आले. माझं हिंदुत्व कुठलं राहिलं? जो 86च्या दंगलीचा गुन्हेगार आहे त्याला तुम्ही पक्षात प्रवेश देताय आणि पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारताय. असं कसं होतं? कसं हिंदुत्व असेल तुमचं? पण शिवसेना पक्षामध्ये काय जबाबदारी घ्यायला आपल्याला आवडेल आणि कशी काम करायला आवडेल? बाबा ते पहा, कसं जबाबदारी मागायची नसते, पार पाडायची इच्छा असेल ना. माझी काही या वयात काय इच्छा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.